नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण एक 8 दिवस अगोदर हे बघा हे चाटण मीठ आणली होती. फक्त 8 दिवस झाले बरं का याला. हे बघू शकता तुम्ही, हे चाटण मीठचं कसं केलं बघा त्यांनी, भावरा केला नुसतं. एक 8 दिवसामध्ये चाटण मीठ पूर्ण शेवट केला. याला छोटाले बकरंसुद्धा खात आहेत आणि मोठाले पण म्हणजे जे शेळ्या आहेत, बकरं आहेत, सर्व यांना म्हणजे यांनी फोडून खाल्ली बघा, फोडून. कारण की यांचं कसं होतं, या बंदिस्त होतं. म्हणजे कसं होतं, पहिल्यानं आपण याला डायरेक्ट म्हणजे बांधून ठेवत होतो, पण आता हे कंपाऊंड केल्यापासून आपल्या शेळ्या मोकळ्या राहतात. आता मोकळ्या राहण्याचं महत्त्व आणि कॅल्शियम कमी पडल्यानंतर बघा तुम्ही आता हे कसं चाटतोय बोकड. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे, चाटण मीठ ही खूप महत्त्वाची बरं का शेळी पालनामध्ये. कारण की मला बऱ्याच दिवसापासून आणायची होती, पण चालू लांबत. तर मी त्या दिवशी अशीच सहज आमच्या फाट्यावरून मेडिकलवरून घेऊन आलो. फक्त 8 ते 9 दिवस झालेला पूर्ण म्हणजे संपवत आणली. फक्त थोडी राहिली, आता थोडा कप्पा राहिला, तरी पण बकरं येता जाता शेळ्या बकरं त्याला फोडून खाल्ली अक्षरशः आहे बघा. म्हणजे चाटण मीठ म्हणजे आता पहिल्यांदा काय करायचं ते तुम्हाला सांगतो. चाटण मीठ आणायच्या अगोदर हा जो रांजण दिसतो का आपला, हे रांजण चाटत होती. याला बकरं शेळ्या येऊन जाऊन याला चाटायची. यार म्हणलं काहीतरी यांना कॅल्शियम काहीतरी यांच्या शरीरामध्ये कमी पडलेलं आहे, आणि त्याच्यामुळं आपल्या शेळ्या असं करतायत. म्हणून मग मी काय केलं, ती चाटण मीठ आणली. चाटण मीठ आणल्यापासून मित्रांनो अशी चकाकी मारली शेळ्यांना पण पिल्लांना पण. आता बघू शकता तुम्ही कसे दिसते आपले. पहिल्यांदा जरा म्हणजे ते काय होतं, कॅल्शियम जर कमी पडलं ना माणसाला हो जनावरांना हो, तर त्यांचं वजन वाढ होत नाही. वजन वाढणं होणं परत काय होतं की जे समजा भूक वाढणं ज्याला म्हणतो आपण, तर ती भूक वाढ हे याच्यामुळं काय होतं, कॅल्शियम व्यवस्थित राहिलं तर भूक पण वाढ होती भुकीची. आता जेव्हापासून आपण ही बीट आणली तेव्हापासून शेळ्या आपल्या म्हणजे खातात पण व्यवस्थित. हे बघा आता घुसकटावर कसं जाऊन बसतं, बस बस. कारण की यांची भूक पण वाढली मित्रांनो. चांगल्यापैकी चारा पण खातात आणि पाणी जास्त पितात. पाणी जवळपास तुम्हाला सांगतो 3 ते 4 दिवसभर. म्हणजे आपल्याला असं हे बघा, ही जे टोपलं आहे ना, हे टोपल्यामध्ये आपण पाणी पाजत असतो. तर दिवसभर हे टोपलं भरूनच ठेवावं लागतं आपल्याला. जसं खाली होईल तसं भरावं लागतं. येता जाता पिल्लं पाणी पितात. आता सध्या म्हणजे आपण काय केलं, आता नेमकंच गावातून आलो आणि शेळ्या काय झालं मित्रांनो, आता सध्या वातावरण इतकं खराब आहे की थंडीचं वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये काय होऊन राहिलं तुम्हाला सांगू का, आमच्याकडे शेळ्याला बिमारी वाढलेली. बऱ्याच शेळ्या बिमार पडलेल्याच आहे. आमच्या आजूबाजूच्या गावातील काही आमच्या पाठीवरती जी वस्ती आहेत ती झाल्या पण भरपूर काही शेळ्या बिमार पडलेल्या आहेत. तर बिमार पडण्याचे कारण पण मी तुम्हाला सांगतो की बरेच शेतकरी बांधव, शेळीपालक बांधव काय करत आहेत, सकाळी 5 वाजेचा टाईम असतो, 5-6 वाजेचा. बस हट 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 5-6 वाजेच्या टायमाला काय करतायत, सकाळीच 5-6-6:30 वाजेला लगेच शेळ्या बाहेर गोठ्याच्या बाहेर काढतात. आता मित्रांनो, धुक्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे. आता तुम्ही बघत असताना 3-4 दिवसापासून काल तर इतके धुके होते आमच्याकडे, धुई होती की पूर्ण ढवळशिपीत रान दिसलं. जवळपासचे झाडं पण दिसत नव्हते शेतामध्ये, इतकी धुके होते. आणि तशा धुईमध्ये, तशा थंडीच्या वातावरणामध्ये जर आपण सकाळी 6 वाजेला शेळी जर बाहेर काढली तर शेळीवर परिणाम होतो, पिलांवर परिणाम होतो. आणि त्याच्यापासून काय होतं मित्रांनो, थंडी ताप येण्याचे चान्सेस जास्त असतात. थंडीमध्ये शेळ्या जास्त लवकर सोडायला नाही पाहिजे. कारण की अशा वातावरणामध्ये जवळपास 7:30 ते 8 वाजेला तुमच्या शेळ्या गोठ्याच्या बाहेर, ज्या वेळेस आपलं ऊन आपल्या शेडवरती येईल त्याच वेळेस आपल्या शेळ्या ह्या गोठ्याच्या बाहेर काढायला पाहिजे. आता बघा, मी एक समजा 8 वाजले असतील आपल्याला, तर 8 वाजेला आपण शेळ्या बाहेर काढलेले आहेत. आणि कसं होतं, अशा टायमाला काढले सूर्याची किरण त्यांच्यावरती पडतात आणि त्याला जी ऊब मिळायची ती गरमी मिळते. आता काय होतं, आपण एकदम रात्रभर गरमीमध्ये असते शेडमध्ये, आणि एकदम जर सकाळी आपण 6 वाजेला बाहेर काढले ते एकदम थंडीमध्ये येतात. थंडीमध्ये आल्यानंतर काय होतं, जो वारा असतो सकाळचा, सकाळी थंड हवा असते, त्या हवेचा परिणाम त्यांच्यावर होतो. आणि परिणाम झाल्यानंतर काय होतं मित्रांनो, थंडी ताप वाढते. थंडी ताप लहान पिल्लांना जर वाढली, आता पिल्लं पण दगावतात आणि त्याच्यामध्ये शेळ्या पण दगावतात. तर याचं दगावण्याचं कारण काय माहिती आहे का, थंडी ताप वाढणं. थंडी ताप वाढल्याच्या नंतर थंडी आणि ताप याच्यापासून न्यूमोनिया
माणसाला होऊ किंवा प्राण्याला शेळ्यांना होऊ, हा थंडी तापीपासूनच वाढण्याचं कारण म्हणजे निमोनियाचं आहे. तर आमच्या गावाच्या म्हणजे जी वस्ती आहेत पाठीवरती, तिथं बऱ्याच जणांच्या 2-3 शेळ्या बकरं काही शेळ्या काही दगावलेल्या आहेत. त्याचं कारण काय म्हणजे सकाळी बाहेर काढणं. तर मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला, तुमच्याकडे शेळ्या जर असेल तर तुम्ही 7:30 ते 8 वाजेला शेळ्या आपल्या शेडच्या बाहेर काढायला पाहिजे कंपाऊंडमध्ये, जेणेकरून त्यांना जे उन्हाची ऊब आहे ही बाहेर निघल्याच्या नंतर त्यांना थंड हवेमध्ये त्यांचा संपर्क झाला नाही पाहिजे. त्याला बाहेर आल्याच्या नंतर त्यांना ऊब मिळाली पाहिजे, गरमी मिळाली पाहिजे. आणि त्याच्यामुळं मित्रांनो, शेळ्या हा कमीत कमी 7:30 ते 8 वाजेलाच बाहेर काढायला पाहिजे माझ्या हिशोबानं, बरं का. मग बाकी तुमचा हिशोब तुमच्याकडे राहिला. कारण की काय, आता सध्या कोणी म्हणतो रोग आला, असं झालं तसं झालं. रोग आला म्हणजे रोग आपण आणतोय. रोग येण्याचं कारण काय आहे, आपण जर व्यवस्थित त्यांचं नियोजन जर ठेवलं तर रोग येऊ शकत नाही. नियोजन ठेवायचं म्हणजे काय, सकाळी उशिरा बाहेर काढायच्या अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर 100% आपल्या शेळ्यांवरती रोग येऊ शकत नाही. तर मित्रांनो, आपले पिल्लं पण छोटाले आहेत, पण कत्ताही शेंबूड नाही, काहीच नाही लगे. हे बघा, सर्दी नाही, ताप नाही. शेंबूड तर एकाच्या पण तुम्हाला असं नाकाला दिसणार नाही. बघा पिल्लं कसे आहेत. हे 6 बकरं आहेत आपली, तर असे स्ट्रॉंग बकरं आहेत. आता सध्या त्यांनी सोयाबीन खाली, बघा याच्यामध्ये टपामध्ये सोयाबीन टाकली सर्वांनी खाली. आणि बघा आता हे यंत्रमेन बघा आपली, हे आता तुमच्या समोर आहे. यांना सर्दी नाही, खोकला नाही, काहीच नाही. यांना सकाळी आपण म्हणजे ज्यावेळेस ऊन येईन, हे बघा आता मस्त क्लिअर ऊन पडलेलं आहे, अशा टायमाला आपण शेळ्या बाहेर काढतो. त्याच्यामुळं काय होतं, कुठलंही बिमारी हे शेळ्यांवरती येऊ शकत नाही. बिमारी होण्याचं कारण म्हणजे फक्त थंडीमध्ये आपण जर बाहेर काढल्या की 100% त्याच्यामध्ये शेळी ही बिमार पडणार. ताप येणं, थंडी येणं, त्याच्यापासून निमोनिया झाल्याच्या नंतर शेळी असो पिल्लू असो तुमचं, हे सहजासहजी वाचत नाही. कारण की सर्वात मोठा आजार जर म्हणलं तर निमोनिया झाल्याच्या नंतर ते जनावर जास्त काळ काही टिकू शकत नाही. जर विलाज जर लवकर केला तर 100%, समजा 50% त्याच्यामध्ये टिकू शकतात. पण जर आपल्याकडं कसं असतं माहिती आहे का, निमोनियाचे लक्षण आपल्याला लवकर कळत नाही. शेळीला सर्दी होणं, ताप आल्याच्या नंतर जास्त वेळ शेळी तग धरत नाही. त्याच्यानंतर 1-2 दिवसामध्ये शेळीचा विलाज जर नाही केला गेला तर शेळी दगावते. अशा बऱ्याच जणांच्या 2-4 जणांच्या आमच्या भागामध्ये शेळ्या दगावलेल्या आहे. काही पिल्लं पण दगावलेले आहेत. त्याच्यामुळं काळजी घ्या. शेळ्या ह्या जास्त थंडीचं वातावरण, आता सध्या जास्त थंडी सुटलेली आहे आणि हवा सुटलेली मित्रांनो, थंड हवा. त्याच्यामुळं जोपर्यंत आपल्या शेडवरती कंपाऊंडमध्ये जोपर्यंत उन्हाचं प्रमाण वाढत नाही, ऊन ज्या वेळेस येईल चांगल्यापैकी 7:30-8 वाजेला चांगल्यापैकी ऊन असतं, त्यावेळेस तुम्ही शेळ्या गोठ्याच्या बाहेर काढू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही पण नियोजन करा आणि शेळ्यांचं चांगल्यापैकी काळजी घ्या मित्रांनो. रोग हा कुठला पण नैसर्गिक रोग नसतो, किंवा आपल्या जसं आपण वातावरण हे करतो त्याप्रमाणे जर नियंत्रण चांगल्यापैकी ठेवलं तर रोग कुठलाच येऊ शकत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपला प्रत्येक व्हिडिओ शेअर केला की पहिला तुमच्या यूट्यूबवरती अपलोड नोटिफिकेशन, आणि तुम्हाला जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ बघायला भेटतील. व्हिडिओ कसा वाटला परत एकदा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असेल तर परत सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.